नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता चैतन्य हा अस्मिताला समजावत असतो की दोघांचंही बोलणं चालू असतं। त्याच वेळी तिथे आता सचिन येतो आणि ओघच काही नुसताच मुद्दाम त्या दोघांवर संशय घेऊ लागतो। सॉरी, माझी येण्याची वेळ चुकली, मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना। अस्मिताला खूपच राग येतो की हे सगळं आपल्याला आताच क्लिअर करावं लागेल। त्याच मे अस्मिता आता चैतन्याला घेऊन सचिनला सगळ्यांसमोर सांगू लागते की चैतन्य मला भावासारखं आहे, उगाच तुझा आणि साक्षीचा प्रेम प्रकरण लपवण्यासाठी तू आमच्यावर संशय घेऊ नकोस। तर मित्रांनो, सचिन आता खूपच काही बोलून जातो। त्यानंतर दोघांवर नको ते आरोप करतो। एवढं नाही तर बाळ माझं आहे की नाही हे सुद्धा मला माहीत नाही, असं सचिन म्हणतो। त्याचमुळे आता अस्मिताला खूपच राग येतो आणि ती सचिनच्या थोबडीत मारते। तर घरातले सगळेच आता अस्मिताला आणि चैतन्याला सपोर्ट करत असतात। आता बस झालं, मला तुझ्या सोबतचं नातं ठेवायचं नाही, मी तुला घटस्फोट देते। त्यानंतर सचिनला घरातून हाकलून देतात।